हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा सानू डान्सर. आणि आजचा जो माझा व्लॉग आहे, काल मी तुम्हाला जो माझा व्लॉग दाखवला तो होता माझा बेडरूमचा. आणि आज मी ॲक्च्युअली माझ्या किचन वगैरेवरती व्लॉग नाही बनवत आहे. मी आता चाललो आहे जेवण बनवायला. मला लय भूक लागलेली आहे. मम्मी जॉबला गेलेली आहे, भाऊ पण जॉबला गेलेला आहे. तर आता मला जेवण बनवायचं आहे आज. तर भाजी आणि भात मी बनवणार आहे. पण भाजी आणि भात बनवता बनवता आज मी तुम्हाला माझी पूर्ण होल स्टोरी पण सांगणार आहे की ॲक्च्युअलमध्ये मी इन्स्टावरती फेमस कसं झालो, म्हणजे इन्स्टावरती मध्ये व्हायरल होण्याचं कारण काय आहे, म्हणजे ते कसं, म्हणजे मला तो फेम भेटला, कशी ती व्हिडिओ व्हायरल झाली, ती कुठली व्हिडिओ आहे ती तुम्हाला आता स्क्रीनवर बघायला भेटेल. तर ती व्हिडिओ कशी व्हायरल झाली आणि कसं मला तो फेम भेटला त्याची स्टोरी ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहे ती स्टोरी. तर आता मी जेवण सुरू करतो. जेवण बनवता बनवता मग आपण ती स्टोरी कंटिन्यू करूया, ठीक आहे. टोमॅटो भेटलेले आहेत मला, टमाटे 2-4 पण 4 येतो मस्त बनते छान. कढीपत्ता, कोथिंबीर मस्तपैकी, आणि हे काही मिरच्या. ओके, मी सॉस पण यूज करतो कधी कधी, थोडासा केचप हलकासा किसांना हलकासा जो टाकायला, म्हणजे 2 छोटे कांदे यूज करणार आहे मी. माझं मी सगळं वाटण घेतलं, आता मला सगळं कटिंग करायचं आहे. तर हां, ॲक्च्युअलमध्ये त्या दिवशी झालं काय होतं की मी माझी जी म्हणजे ती रील आहे ती मला शूट करायची होती. पण म्हणजे कसं आलेलं, मी मरीन ड्राईव्हला निघालो मी माझ्या सर्व मित्रांसोबत. मरीन ड्राईव्हला मी निघालो सर्व माझ्या मित्रांसोबत. आणि आम्ही सकाळी खूप लवकर निघालेलो होतो. तर मला खूप अक्षरशः मला एवढी झोप येत होती ना, आम्ही 5 वाजता निघालेलो तेव्हा. आणि मग एवढी झोप यायला लागली की आम्ही सगळेजण तिकडं पोचलो मरीन ड्राईव्हवरती. आणि मरीन ड्राईव्हवरती पोचल्यानंतर सगळ्यांनी फोटोशूट केले, सगळ्यांनी मस्तपैकी एन्जॉय केला. आता एन्जॉय केल्यानंतर आता वेळ अशी आली की त्यावेळेस आहे ना की संडेला मरीन ड्राईव्हला सगळ्याचं म्हणजे लाईक ते स्ट्रीट्स हे चालायचं, ते नाही का काय, संडेला सगळे असे डान्स वगैरे तिकडे ॲक्टिंग वगैरे व्हायची. भरपूर लोकांना माहिती असेल, कमेंटमध्ये सांगा त्याला काय बोलतात. तर ते व्हायचं. तर विषय असा झाला की आता मी मरीन ड्राईव्हवरती माझ्या मित्रासोबत बसलेलो होतो. आणि माझ्या मित्राला मी म्हटलं असं सहज, का म्हटलं त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आज. की असं बाजूला आहे ना, म्हणजे मी असं मी मरीन ड्राईव्हवरती बसलोय आणि माझ्या ठीक 2 असं 4 पावलं सोडून आहे ना 2 पोरी बसलेल्या होत्या. आता 2 पोरी बसलेल्या होत्या, तर विषय असा झाला की काही काही डान्स असतात की यार बाई थोडंसं शो ऑफ होऊन जाऊन दे, थोडंसं आता आता आलोय मरीन ड्राईव्हवरती थोडं डान्स वगैरे. तर मला पण असं मनात थोडंसं आलं की बाबा चला आता आपण काहीतरी आहे ना छोटंसं आहे ना डान्सचं काहीतरी सेटअप करूया आणि मग त्याच्यावरती रील काढूया. आता रील तेव्हा मी काय एवढं फेमस नव्हतो, जस्ट मला म्हणजे थोडेफार व्हिडिओला व्ह्यूज वगैरे यायचे हलके फुलके. तर मी विचार केला की चला बाबा, बाजूला पोरी बसलेल्या आहेत, थोडंसं सेटअप करूया आणि थोडंसं सेटअप वगैरे करून मग त्याच्यावरती व्हिडिओ काढूया. आणि नेमकी मिनी कसा 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 बसा करून मिनी दर्या किनारे या गाण्यावरती डान्स सेट केला. असा छोटासा, म्हणजे असे मेंग्यासारखे स्टेप ॲक्च्युअलमध्ये इम्प्रेस करायला सेट केलेला होता मी, तो काहीही सेट केलेलं होतं. तर मी असं असं दर्या किनारे ती स्टेप आहे, तुम्ही बघू शकता त्यामध्ये. तर तो सेट केला एकदम असं लहान मुलांसारखा डान्स सेट केला मी, आणि बाजूला ते पोरी बसलेल्या होत्या. तर मी माझ्या मित्राला म्हटलं की बाई चल आपण दोघं सोबत करूया ह्या गाण्यावरती असं करूया, मस्तपैकी जरा इम्प्रेशन पडेल वगैरे आणि मस्त करूया. मग मी काय केलं, त्याला बाजूला असं बसवलं, त्याला बोललो चल आपण करूया. मग आम्ही दोघं रिहर्सल करायला लागलो. रिहर्सल करता करता विषय असा झाला की म्युझिकचा आवाज, म्हणजे आम्ही लोकांनी स्पीकर आणि काही कॉर्ड वगैरे काहीच लिहिले नव्हते, फक्त फोनच्या आवाजाने वाजवतो. माझ्या मित्राला आवडलं ना, तर माझा मित्र मला म्हटला की यार तू एकटाच व्हिडिओ काढ, मला त्याचा कॉर्ड म्हणजे स्पीकर आणला नाही तुम्ही, तर त्याचा मला आवाज येत नाही गाण्याचा, तर तू रील्स मी नाही काढत, तू एकटाच काढ. मग त्यांनी सगळं माझ्यावर टाकलं की बाबा तू एकटा रील काढ. मग मी काय केलं की आता त्या पोरी बसलेल्या होत्या, तर माझ्या मनात आलं की बोला बाबा आता इम्प्रेस करायचे थोडंफार तरी, तर ट्राय करूया, म्हणजे रील्स वगैरे काढण्याच्या चक्कर म्हणजे काढूया, काय तर काहीतरी जे होईल ते होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे माहिती आहे का, ती जी ती जी रील होती ना, म्हणजे ते सॉन्ग आपण जेव्हा कसं इन्स्टामध्ये सॉन्ग जेव्हा सेव्ह करतो, तर सॉन्ग सेव्ह केल्यानंतर काय होतं की आपण ते सॉन्ग सांभाळून ठेवतो की आपल्याला रील्स काढायचे या सॉन्गवरती, बरोबर. तर मी पण तसंच ते सॉन्ग सांभाळून ठेवलेलं, आणि ते सॉन्ग मी सांभाळून ठेवलेलं. जेव्हा मी इंस्टाग्राम चालू केल्याच्या काही दिवसानंतर मला दर्या किनारे सॉन्गवरती एका ट्रकवाल्याची व्हिडिओ आलेली होती.
तर त्या ट्रकवाल्याच्या व्हिडिओला मी त्याचा ऑडिओ तो सेव्ह करून ठेवला. जर तुम्ही माझ्या इन्स्टा आय डीमध्ये गेले ना तर मी पिन केलेला आहे त्या ऑडिओला पिन केलेलं आहे. त्यामध्ये अजून पण तो ट्रकवाल्याचाच ऑडिओ आहे, ओरिजिनल ऑडिओ नाही आहे. दर्या किनारे जो हा सॉन्ग आहे. तर विषय काय झाला की तो ऑडिओ मी 2 वर्षापूर्वी सांभाळून ठेवलेला होता. म्हणजे 2021 मध्ये मी तो ऑडिओ सांभाळून ठेवलेला होता. आणि नंतर मग म्हणजे जेव्हा मला असं आयडिया आली की बाबा ह्याच्यावरती आता ऑडिओ काढला पाहिजे, तर त्यावेळेस तर मरीन ड्राईव्हवरती तो दिवस आला शेवटी. आणि मरीन ड्राईव्हवरती जेव्हा तो दिवस आला त्या दिवशी मी तो सेटअप केला लहान मुलांसारखा. ते गाणं लावलं, मित्राला आवाज नाही आला म्हणून मित्र साईडला बसला आणि मी त्या सेटअपला करायला लागलो. आता सेटअपला करायला लागल्यावर काय झालं, जो माझा कॅमेरामॅन जो माझा मित्र होता त्यांनी काय केलं, तो बोला की सानू काय लावू, 1x लावू की 2x लावू कॅमेरावरती. कॅमेरामध्ये असे 1x 2x असतात, झूमिंग झूम आउट झूमिंग. तर त्यांनी काय केलं, त्याला मी बोललो झूम लाव. तर झूम लावला त्यांनी. मागचं हलकं फुलकं ब्लर झालं पण एवढं नाही झालं. मग त्यांनी काय केलं, व्हिडिओ शूट काढायला सुरुवात केली. आता मी डान्स कशाला करतोय की बाजूला पोरी बसल्या त्यांना इम्प्रेस करण्यासाठी. पण झालं काय तिकडं आता मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मी झालं तिकडं सुरू, माझा स्टेप करायला लागलो. आता स्टेप करता करता तो फ्लावर्स विकणारा जो मुलगा आहे, जो फ्लावर्स हातात घेऊन वगैरे, तो मुलगा माझ्या मागणं आला. अरे दूर से ही ललचाऊंगा क्या मैं तुझको पुकार करके. तो आला कशासाठी होता की तो आपल्या धुंदीत होता, त्याची काही चूक नव्हती. तो एकदम मस्तपैकी आपल्या एन्जॉयमध्ये होता. तर ते आता देवाचं काय माहिती, योगायोग होता काय होतं, देवाचं काय म्हणजे मर्जी होती त्यावेळेस मला कळालं नाही. आणि नेमकी तो मुलगा असा मध्ये घुसला. तो व्हिडिओमध्ये त्यांनी मला चिडवलं. त्यांनी असे पाय वाकडे करून माझी स्टेप कॉपी केली आणि मला चिडवलं आणि निघून गेला. फक्त चिडवलं आणि तो मुलगा निघून गेला तिकडून. आणि निघून गेल्यानंतर विषय असा झाला, आता मला काय वाटलं की हा बाई निघून गेलाय, व्हिडिओ खराब झाली असेल. आणि माझ्या मित्राला पण तेच वाटलं की व्हिडिओ खराब झाली. तर त्यांनी मला म्हटलं, सानू यार तो मुलगा मध्ये आला, आता काय करायचं, ती व्हिडिओ खराब झाली आहे. तर मी म्हटलं की अरे जाऊ दे, काय हरकत नाही, मध्ये आलाय ना तर ती व्हिडिओ तशीच राहून दे, बघू नंतर तिला पोस्ट करता येईल का काय वगैरे, राहून दे. काय माहिती, व्हायरल पण होतात आजकाल असे रॅन्डम व्हिडिओज वगैरे. मी सहज म्हणून ठेवून दिली व्हिडिओ. आणि मग सकाळी आम्ही 5ला मरीन ड्राईव्हवरती, 6ला मरीन ड्राईव्हवरती आलेलो होतो. एवढे सकाळी उठून आलेलो होतो, तर झोप डोळ्यावरले होती. तर आम्ही लोक मग तिकडून माझी व्हिडिओ वगैरे, आता मी व्हिडिओ कशाला काढलेली होती ती ह्या पोरीनं इम्प्रेस करण्यासाठी, थोडंसं असं एक मस्तपैकी जरा होतं ना, एक वट वगैरे असते आपली, ती टाकायसाठी. तर काय त्याचा काय असर तर झाला नाही. तो मुलगा आला, तो मुलगा मध्ये घुसून गेला निघून. माझा डान्सची व्हिडिओ निघाली, व्हिडिओ खराब झाली. मागं वळून बघतोय तर मुली गायब. त्या मुली तिकडं नव्हत्याच बसलेल्या, ते गायब तिकडून. मी म्हणलं की यार माझा टाइम लय वेस्ट झाला. आणि नेमकी मग मी तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर मग आम्ही लोक ट्रेनमध्ये, मला एवढी झोप येत होती, अक्षरशः माझे डोळे बंद होत होते. आणि मी असं गाढ वेळ असं झोपलेलो होतो, मेलेल्या माणसाचा काय एकदम असा. मला काहीच सुचत नव्हतं. मग सकाळी मी दुपारी 1 वाजता का 2 वाजता आम्ही लोक घरी पोचलो. आणि 2-3 वाजता घरी पोचलो. आणि मग घरी जाऊन मी जरा आराम केला. मग आराम केल्यानंतर मग मी ज्या मित्राच्या फोनमध्ये माझा व्हिडिओ होता तो वाला, कारण माझ्याकडे तेव्हा फोन नव्हता, माझ्याकडे आत्ता फोन आहे, मी 2 महिन्या पहिलेच फोन घेतला न्यू. तर त्यावेळेस माझ्याकडे फोन नव्हता. ही गोष्ट आहे 2023ची, 23 और 24 म्हणू शकता तुम्ही, त्याच्यामधली गोष्ट आहे. तर विषय असा झाला की मग मित्राच्या ऑफिसमध्ये मी गेलो. आणि तिथं जाऊन मग मी तो म्हणजे त्या मित्राच्या फोनमध्ये व्हिडिओ एडिट करायला बसलो. आता व्हिडिओ एडिट करायला बसलो तर मला असं वाटतं, माझे 2-3 व्हिडिओ चांगले एडिट झालेले होते. पण मी नंतर विचार केला, यार आपण लोकांनी तो जो चुकीचा व्हिडिओ काढलाय तो आहे ना, तो आज असा पोस्ट करून टाकतो. मी बोललं की चुकीचा आहे, ठाऊन करणार पण काय बोललं, असंच पोस्ट करून टाकतो. आणि मी मग असं माझ्या मनात आलं, काय आलं काय माहिती. आणि मी त्या व्हिडिओमध्ये काहीही एडिटिंग केली नाही, साधा फ्लॅश सुद्धा लावला नाही. आपण व्हिडिओमध्ये कसं कॅपकट वगैरेमध्ये या VN-मध्ये ना फ्लॅश लावतो, तर मी त्याच्यामध्ये ना फ्लॅश पण नाही लावला. मी सहज त्या व्हिडिओला ऑडिओ लावला, थोडंसं क्लिनिनेस दिली अशी, म्हणजे फिल्टरिंग केली, हलकीशी फिल्टरिंग केली, एकदम लाईटवाली, कारण व्हिडिओ फाटायला नको म्हणून. आणि डायरेक्ट पोस्ट केला. आणि पोस्ट करण्याचा टाईम माझा काय होतो 10:30 रात्रीचा. आणि असं काही जरुरी नाही आहे की व्हिडिओ पोस्ट करताना की हा टाईम पाहिजे, तो टाईम पाहिजे, की म्हणजे
व्हिडिओ व्हिडिओ ह्याच टायमाला पोस्ट झाली पाहिजे असं काही नसतं. व्हिडिओला तुम्ही कधीही पोस्ट करा, दुपारचे 1 वाजता करा, रात्रीचे संध्याकाळी 11 वाजता 12 वाजता. ज्या व्हिडिओमध्ये तुमच्या कॉन्टेंटमध्ये अगर दम आहे, प्रत्येक कॉन्टेंट क्रिएटरला काय वाटतं की यार माझी व्हिडिओ व्हायरल का नाही होत. असं काही नसतं ब्रो. आपल्या कॉन्टेंटमध्ये दम असला ना की व्हिडिओ कशीही व्हायरल आणि कुठंही व्हायरल होते. त्याच्यासाठी तुम्हाला एवढी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. व्हिडिओमध्ये फक्त दम ठेवायचा, बाकी काय नाही. तर 10:30 वाजता रात्री मी ती व्हिडिओ पोस्ट केली आणि व्हिडिओ पोस्ट केल्याच्या नंतर मग मला असं वाटलं की बाबा आता जाऊया घरी, लय उशीर झालेला आहे. आणि मग मी तिथून मी निघालो. एक 11 11:30च्या दरम्यान मी निघालो. मित्राची पण व्हिडिओ वगैरे एडिट करून दिली आणि मग निघालो. तिकडून निघाल्यानंतर मग घरी पोचलो. घरी पोचल्यावर मला अशी झोप आलेली की परत मला झोप आली. मी झोपून गेलो. झोपून सकाळी उठलो मी. आता एक लाईन आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल ना तर ही लाईन नेहमी लक्षात ठेवा. एक सॉन्ग आहे लिंगा पिक्चरमधलं, रजनीकांत सरांचा लिंगा मूवी आहे. डोळे झोंबायला लागले माझे बाबू. रजनीकांत सरांची लिंगा मूवी आहे. तर त्या लिंगा मूवीमध्ये काय एक लाईन आहे एक सॉन्गमध्ये की दिन आईच्या गावात, दिन डुबा है रात हुई कल दिन फिर निकलेगा, तू दिल थोडा ना करना अंधेरा भी पिघलेगा पिघलेगा. ही लाईन आहे. परत बोलतो मी, दिन डूबा है रात हुई कल दिन फिर निकलेगा, दिल थोडा ना करना अंधेरा भी पिघलेगा पिघलेगा. तर ती लाईन मला अशी म्हणजे सुचायची त्यावेळेस, भरपूर मला आवडायची. तर मी व्हिडिओ टाकली रात्री. सकाळी उठलो मी आरामशीर आणि सकाळी उठल्या माझ्या व्हिडिओवरती व्ह्यूज होते 500K व्ह्यूज होते. आणि मी सकाळी उठलो, रिॲक्शन माझं नॉर्मल होतं कारण 500K माझ्यासाठी कॉमन होता. त्याच्या पहिले माझ्या व्हिडिओला 1 मिलियन गेलेले होते एक व्हिडिओला, पण फेम नव्हता भेटलेला मला. जस्ट 1 मिलियन व्ह्यूज गेले होते. तर मी एवढं मी खूप लाईटली घेतलेलं होतं त्या गोष्टीला. आणि मग विषय असं झाला की हे 1 मिलियन व्ह्यूज माझ्यासाठी कॉमन होता. आणि मग जेव्हा मी हे केलं म्हणजे ती व्हिडिओ टाकली आणि 500K पाहिले, त्यानंतर मग मी बोललो की ठीक आहे यार 500K आलेले त्याने काय होतं, आपलं काय नव्हतं. आणि मी बोललो की 500K आलेले त्याच्याने आपलं काय होणार नाहीये, बघूया चला वेट करूया. आणि मग संध्याकाळपर्यंत बघितलं होतं 1 मिलियन त्या व्हिडिओला. मी बोललो 1 मिलियन गेले म्हणजे थोडी विचार करायची आता गोष्ट आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये काहीच नव्हतं. ती व्हिडिओ उलटी चुकलेली होती. तर मुलगा मध्ये घुसलेला होता माझ्या डान्सच्या. तर मी ते विचार करून म्हणजे त्या व्हिडिओला पोस्ट नाही करायचा विचार करून पोस्ट केली. आता 1 मिलियन आले. मी थोडं विचारात पडलो. मग विचारात पडल्यानंतर 2 दिवस झाले. 2 दिवसानंतर आणि माझे तेव्हा फॉलोअर्स होते 5,000 फॉलोअर्स होते. मेन इथं माझी म्हणजे प्रॉफिट मला काय झालं, माझे फॉलोअर्स चांगले वाढायला लागले. आणि मग 1 मिलियन संध्याकाळी गेले. 2 दिवसानंतर 2 मिलियन, 3 मिलियन व्हिडिओला व्ह्यूज गेले. आता तुम्ही बघू शकता 2.9 मिलियन व्ह्यूज आहेत. तर ऑलमोस्ट 3 मिलियन व्ह्यूज गेले त्याला. आणि 3 मिलियन व्ह्यूज गेल्याच्या नंतर फॉलोअर्स एका वीकमध्ये 10,000 फॉलोअर्स झाले. ज्या फॉलोअर्सला कमवायला आपण किती वेळ लावतो तर ते एका वीकमध्ये 10,000 फॉलोअर्स झाले. आजकाल तुम्ही जर खूप जास्त मेहनत केली म्हणजे खूप जास्त रोज व्हिडिओ टाकले ना तर फॉलोअर्स होऊन जातील. पण त्यावेळेस खूप कठीण होतं. तेव्हा कसं इन्स्टा नवीन हे सगळं म्हणजे भरपूर ट्रेंडवर चालायला लागलेलं. आणि मग विषय असा झाला की मला ना खूप आनंद झाला. इतका आनंद झाला की माझं रिॲक्शनच वेगळं होतं. आणि आता मला DM काय यायला लागले की यार तो मुलगा मध्ये आला म्हणून माझी व्हिडिओ व्हायरल झाली. तो मुलगा मध्ये आला, मी स्वतः बोलतो तो मुलगा मध्ये आला ना म्हणून माझी व्हिडिओ व्हायरल झाली. आता देवाची करणी होती ती. वो अभी ऊपर वाले ने भेजा था तो हो गया. आता विषय असा झाला की मला त्या मुलाला भेटायचं होतं. व्हिडिओ व्हायरल झाली, 10,000 फॉलोवर आले. लगेच दुसऱ्या हप्त्यात 20,000, लगेच 30,000, लगेच 35,000, लगेच 35K फॉलोअर्स झाले फायनली. आणि मग माझ्या डोक्यात एकच गोष्ट आली की आता या मुलाला भेटायचंय कसं पण करून. तर मी त्या मुलाला भेटायला गेलो. तो मुलगा मला भेटतच नव्हता. ॲक्च्युअलमध्ये मी त्याला भरपूर शोधलं. मी त्याला इतकं शोधलं की मला तो मुलगा भेटतच नव्हता. मग जेव्हा मी त्या मरीन ड्राईव्हवरनं निघत होतो ना मी परत, तर मला तो मुलगा दिसला. फायनली तो मुलगा मला दिसला.
आणि मुलगा दिसल्यानंतर मग मी खुश झालो, बोला अरे यार आता ह्याला काहीतरी करायचं ह्याच्यासाठी. मग म्हणजे मी सरळ आणि साधीशी एक गोष्ट सांगतो, माझ्याकडं काही नव्हतं त्याला द्यायला, काही म्हणजे काहीच नाही. मी स्वतः खडकीमध्ये आणि माझ्या खिशात फक्त मला असं वाटतं मोजून 70 ते 80 रुपये माझ्या खिशात होते. आता स्ट्रगल लाईफ आहे, त्यामध्ये काय पैसे ना काय काहीच नव्हतं. 70 ते 80 रुपये होते, ते पण मी मोजले नाही. माझ्या खिशात मी हात टाकला, जेवढे निघाले तो पण व्हिडिओ मी पोस्ट केलेला, तुम्ही बघू शकता. तो मी असा हात टाकला आणि त्याच्या हातात देऊन टाकले. जे माझ्या हातात लागले ते मी त्याला देऊन टाकले. तर काहीतरी 80 काय 70 रुपये त्याला गेले. आणि मग तो पण खूप खुश झाला की यार मला पैसे दिले दादाने वगैरे. तो खूप आनंद वाटला. मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर मग लोकांनी म्हणजे असे कमेंट करायला लागले की यार ब्रो तू त्याला अजून काहीतरी घेऊन द्यायला पाहिजे होतं, त्याच्या पायात चप्पल वगैरे नव्हती. मग मी बोललो की आता थर्ड टाइमला जेव्हा मला तो परत भेटेल तेव्हा त्याला मी चप्पलसाठी पैसे देईन या चप्पल घेऊन देईन. सो नंतर मग फायनली त्याला म्हणजे मी थर्ड टायमाला भेटलो. आणि थर्ड टायमाला भेटल्याच्या नंतर मी त्याला हे केलं, त्याला थर्ड टायमाला मी भेटल्यानंतर त्याला मी चप्पलासाठी पैसे दिले. म्हणजे माझ्याकडे 500 रुपये होते, तर मी त्याला चप्पल घ्यायसाठी पैसे दिले. मग तो एवढा हॅपी झाला की तो एवढा क्लोज झाला माझ्याशी. ॲक्च्युअली म्हणजे त्या मुलाच्या बारेमध्ये मला भरपूर मुलं वाईट पण सांगत होते की तो असं म्हणजे लाईक मुलींना छेडतो वगैरे मरीन ड्राईव्हवरती. मी बोलले की तो लहान आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याला तो ज्या परिस्थितीमध्ये मोठा झालेला होता, तर त्याची मेंटॅलिटी थोडीशी तिकडं कुठं अशी सटकली असेल, हलकी हलकी जरा खराब झाली असेल. तर तो मुलींसोबत थोडी मस्ती वगैरे करेल या तो मुलांसोबत करत असेल. तर मला एक दोन मुलांनी कॉमेंट केलेले होते, असतील ती कॉमेंट अजून पण. तर मी त्यांना एवढंच बोललो की जाऊन दे, लहान मुलगा आहे तो, होतात चुका. पोलिसांनी त्याला 2-3 वेळा ओरडलं पण होतं या गोष्टींसाठी. तर तो त्यानंतर त्यांनी काही केलं का नाही केलं मला एवढं माहिती नाही, पण तो माझ्यासोबत नीट होता, मला भेटायचा वगैरे, तो खूप खुश व्हायचा. आता तो त्या बिना स्वार्थाचे का स्वार्थाचे भेटायचा मला माहिती नाही, पण मी माझा बिना स्वार्थाचेच त्याच्याकडे गेलेलो होतो. मी परत एकदा गेलो, त्यासोबत ती व्हिडिओ काढली, त्याच्यासोबत आम्ही मस्ती केली आणि त्याला मी थोडंफार माझ्याकडनं दिलं जे होऊ शकेल ते. पण मन लय खुश झालं. पण त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो गाईस, की आयुष्यामध्ये ना स्ट्रगल करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा, करत राहा. एक ना एक दिवशी तो वरचा काठी फिरवतो म्हणजे फिरवतो. आणि ज्या दिवशी तो फिरवतो, या तर तुम्ही जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुमचं वाईट होणार, आणि जर तुमचं चांगले कर्म असतील तर त्याची लाठी एकदा फिरली की तुमची चांदी चांदी. पण बोलतात नाही का की ठीक आहे आज थोडे परत दिवस माझे खराब चालू आहेत, पण काही हरकत नाही. त्यावेळेस देवाने माझ्यावरती लाठी मस्त फिरवली. माझे कर्म, माझा काय माहिती मी कुठले कर्म केले असतील. मला चांगला फेम दिला देवाने. आज माझे 48K आहेत. भरपूर लोक मला ओळखतात मुंबईमध्ये. मी कितीतरी डान्स कॉम्पिटिशन केले, कितीतरी वर्कशॉप केले, एवढे स्टुडंट्स माझे झाले आणि चांगले चांगले लोक आज मला ओळखतात. तर असं म्हणू शकतो की ती देवाची करणी, ते वरच्याची करणी आहे. त्या वरच्याने जेवढं दिलं तेवढं मी घेतलं आणि त्याच्या आशीर्वादाने मी अजून खूप पुढे चाललो आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळे पण पुढे जावा, मेहनत करा. एक व्हिडिओ 2 व्हिडिओनी काय होत नाही. कमीत कमी 200 ते 300 व्हिडिओ, 400 व्हिडिओ, 500 व्हिडिओ रोज अपलोड करा. त्या आयला कुठं ना कुठं तरी काय ना काहीतरी 500 मधले 1000 मधली एक तरी व्हिडिओ व्हायरल होईल, एक तरी 2000 मधली एक तरी व्हिडिओ व्हायरल होईल, 10,000 मधली एक तरी व्हिडिओ व्हायरल होईल. ऍक्च्युअल कसं असतं माहिती आहे का, आपण आहे ना 2-4 व्हिडिओमध्ये स्वतःला सलमान या शाहरुख म्हणायला लागतो की यार मी लगेच शाहरुख खान सारखा या सलमान खान सारखा फेमस झालो पाहिजे. असं नसतं. त्या लोकांनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. ते लोक पण किती दिवस, किती बेकार बेकार दिवस बघून इथपर्यंत आलेले असतात. तसं आपल्याला पण जर फेमस व्हायचं आहे तर आपल्याला सर्वात पहिले खूप सारे स्ट्रगल करावं लागणार. कधी कधी उपाशी राहावं लागेल. मी भरपूर बेकार बेकार दिवस बघितलेले आहेत, कधी कधी चांगले चांगले दिवस पण बघितलेले आहेत. तरी मी व्हिडिओज काढत राहतो. कधी फेम येतो, कधी फेम नाही येत, तर व्हिडिओज काढत राहायचं. आणि आयुष्यामध्ये काही गोष्टी सांगतोय ते लक्षात ठेवायच्या. सर्वात पहिले कधी पण कोणाशी आस नाही लावायची. आणि कधी पण हे लक्षात ठेवायचं की तुमच्या घरचे या बाहेरचे या कोणी दुसरे या मित्र या मैत्रिणी तुम्हाला सपोर्ट करतील, इम्पॉसिबल. हे पण कधी नाही, म्हणजे हे खरं होऊच नाही शकत की कोण तुम्हाला सपोर्ट करेल. तुम्हाला स्वतःहून उठायचं आहे, स्वतःहून निघायचं आहे. कारण जेव्हा तुम्ही झिरो असता ना, झिरो, तेव्हा तुम्हाला ना कोणीच विचारणार नाही. पण जसे तुम्ही हिरो झाले ना की
जे माणसं तुम्हाला डाऊन दाखवत होते ना, जे माणसं तुम्हाला काही समजत नव्हते ना, मग तुमचे घरवाले असो, रिलेटिव्ह असो, मित्र असो, मैत्री असो, गर्लफ्रेंड असो, बॉयफ्रेंड असो, सर्व तेव्हा उगवतात. आणि तेव्हा जेव्हा उगवतात ना, मन मेलेलं असतं. ते कसं आहे ना की आता काय बोलू तुम्हाला, ते खूप म्हणजे तो एक्सपिरियन्सच बेकार असतो. आपल्याला माणसाला जेव्हा भूक लागलेली असेल ना, तेव्हा जर जेवायला दिलं ना तर माणसाला बरं वाटतं. पण एकदा माणसाची भूक मेली ना, तेव्हा त्याच्यासमोर तुम्ही 5 पकवानं आणून ठेवा, तो उपाशी मरेल पण ते जेवणार नाही. म्हणून आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल ना, तर स्वतःशी लढा, स्वतःसाठी करा आणि आयुष्यात लय पुढे जा. कोणाचंच ऐकू नका, कोणाचंच नाही, कोणाचंच नाही. तुम्ही जर आज घरवाल्यांचं ऐकलं, घरवाले चांगल्यासाठी म्हणतात, पण घरवाल्यांचा जो तुम्ही ऐकला आणि स्वतःचे स्वप्न स्वतःचे मारले, तर आयुष्यभर रिग्रेट राहणार आणि आयुष्यभर तुमचे घरवाल्यांची भांडणं होत राहणार. पहिले भांडणं झालेली ठीक आहे, नंतर तुमची ग्रोथ होऊन जाईल, तेव्हा घरवाले पण ऐकतात आपलं. दुसरी गोष्ट, मित्र, मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, रिलेटिव्स, या सर्वांच्या रोकटोकवरनं जर तुम्ही लोक असा विचार करणार की यार ये क्या कर रहा है रे, हाँ सानू, इससे तेरा कुछ होने वाला है क्या, अरे ऐसा व्हिडिओ बना, अरे वैसा व्हिडिओ बना, अरे ऐसा कर, अरे वैसा कर, कोणाचंच ऐकू नका. तुम्ही फक्त चांगले कर्म ठेवा, तुम्ही फक्त चांगलं काम करा आणि इथून मनातून साफ राहा. बघा तुमची व्हिडिओ कशी व्हायरल होते आणि कसे तुम्ही पुढे जातात आणि कशी जी माणसं तुम्हाला ठोकरली ती परत येतात. पण जी परत येतात ना, तेव्हा त्या माणसांसाठी ते प्रेम राहतच नाही. म्हणून त्यांना तिथून लांबूनच नमस्कार ठोकायचा. थँक्यू सो मच, तुम्ही माझ्यासोबत आले, मला सपोर्ट केला आणि जे तुम्ही मला एवढं सपोर्ट करताय, भले त्या लोकांनी तुम्हाला पहिले सपोर्ट नाही केला, नंतर ते उगवतात, तरी त्यांना थँक्यूच म्हणायचं, जास्त काही म्हणायचं नाही. अरे तू पहिले नाही था, अभी आ रहा है, अभी मैं हो गया, असं काय नाही. तो इगो आणायचाच नाही कधी. तेवढंच ठेवायचं की थँक्यू सो मच ब्रो, तू आया मेरे लिए, तूने मेरे को पहले भी सपोर्ट किया, नाही केलं असेल तरी पहले भी सपोर्ट किया, त्याला तिकडंच त्याची अद्दल घडून जाईल. तर गाईस, आयुष्यामध्ये लक्षात ठेवा की खूप लढायचं आहे, खूप जिंकायचं आहे. आणि हा माझा छोटासा, असं मला वाटतं, माझा सोलो ब्रॉडकास्ट चालू होता. तर मी माझ्या जो फेमस झालो त्याच्याविषयी मी सांगितलंय. हरू नका, नेहमी जिंका. आणि हरले तरी कधी स्वतःशी हरू नका. लोकांशी हरले तर काय वांधा नाही, पण स्वतःशी कधी हारू नका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःशी हाराल त्या दिवशी तुम्ही खरेच हारून जाल. तुमच्याकडे काहीच राहणार नाही. मी अजून लढतोय, अजून मी माझ्यासाठी स्ट्रगल करतोय. माझ्याकडे अजून काहीच नाही आहे, फक्त एक फोन आहे, एक माझं शरीर दिलं आहे, एक माझा टॅलेंट दिला आहे. त्या टॅलेंटला घेऊन, त्या शरीराला घेऊन मी माझ्याकडनं जेवढी होऊ शकेल तेवढा रोज एक व्लॉग टाकतोय, रोज एक मेहनत करतोय, रोज स्ट्रगल करतोय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सर्व मला सपोर्ट करा. आयुष्यात इन फ्युचर जर मी खूप 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 फेमस झालो ना, तर मी तुम्हाला कधी विसरणार नाही. तुमच्या एक फोनवरती, एक मेसेजवरती जसं मी माझं आयुष्य चेंज केलं, तसं मी तुमचं आयुष्य चेंज करेन. तुम्हाला मी एवढं शब्द देतो की आजकाल यूट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती भरपूर बघायला भेटतं की ते मेंबरशिप घ्या, सबस्क्रिप्शन घ्या, हे घ्या, ते घ्या. मी खरं बोलतो, ज्या दिवशी मी फेमस झालो ना, तेव्हा सगळे जेवढे पण माझे बेरोजगार, कोणी पण माझे मित्र ज्यांना काम नाही, धंदा नाही वगैरे, त्यांना याच इंटरनेटच्या थ्रू मी एवढं काम देईन ना. मी स्वतः जुबान देतो तुम्हाला, एवढं मोठं. मला फक्त तुम्ही एक सपोर्ट करा आणि तुमच्या एक लाईक, सबस्क्राईब आणि शेअरनी आणि कॉमेंटनी माझं भलं झालं ना, मी आयुष्यामध्ये तुम्हाला कधी विसरणार नाही, तुमचं भलं करूनच सोडणार. शब्द देतो, इन फ्युचर प्रत्येक जो माझ्याशी जोडेन त्याला प्रत्येकाला दर महिन्याला मी 30,000ची नोकरी मी मिळवून देणार, 100%. आज मी मेहनत करतोय, आज मी शून्य, माझ्या खिशात 1 रुपया नाही, पण माझ्याकडे ती हिंमत आहे, मी लढतोय. तर मी जे करतोय त्यासाठी मला फक्त तुमचा सपोर्ट हवा आहे. तर थँक्यू सो मच गाईस. मी माझा शब्द नक्कीच पाळणार आहे. माझा सपोर्ट करा. आता मी चालू आहे जेवण बनवायला. आपण बोलण्यामध्ये आपल्या छोट्याशा ब्रॉडकास्टमध्ये मी माझं थोडंसं जेवण थांबवलं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये.
लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि माझा हा छोटासा ब्रॉडकास्ट, माझा व्लॉग, छोटासा व्लॉग कसा वाटला माझ्या रूममध्ये, माझ्या किचनमध्ये, ते मला नक्कीच कळवा. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब आणि सगळं असू द्या, कमेंट वगैरे, शेअर वगैरे सगळं असू द्या. तुमच्या प्रत्येक मित्राला सांगा की मला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.